हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका व्हिडिओमध्ये. तर आज आमचं सगळं काही आवरलं आहे, खाणं पिणं काही म्हणजे काही बाकी आहे, काही आवरलं आहे. कारण आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं, पण तेवढंच आम्हाला ध्यान आलं का आज डोस आहे समोरचा, तो जो की 16 महिन्याचा राहतो ना. आता समोर ऑलमोस्ट 18 महिन्याचं कंप्लीट झाला, आजच 16 तारीख आहे. 16 महिन्याचं कंप्लीट झालं ते चालतं, म्हणजे 16 महिने ते 18 महिन्याच्या आत तो द्यावा लागतो तो डोस. आणि मला आठवायचं बरं का 16 महिन्यानंतर आहे, पण असंच मी कामाच्या गडबडीत विसरून जायचे. ठीक आहे चला, आता 18 महिन्याच्या आत नाही झालं, पण झालं समजायचं आता 18 महिन्याचा होईल तो आज. आता न्यायचं आहे डोसला त्याला. आणि आज तो किती तमाशा घालील, किती रडल गागल काहीच सांगता येणार नाही. आणि टिकली तर मी आत्ताच लावली होती, गेली पडून. मला टिकली अजिबात टिकत नाही, कशी बी टिकली आणा, अशी लावली का अशी पडून जातात. मला खरंच कंटाळा येतो टिकल्या लावून लावून. मागं तुम्ही गंध लावायचे, पण त्याचं कारण असं होतं का समूलय पाडायचा. ती तर पडतीच स्वतःहून टिकली, पण ते काही कारण नव्हतं. समूलय पाडायचा, सारखं काढून घ्यायचा, म्हणून मी गंधच लावायचे. आता परत बघावं लागलं तर गंधच लावायला आता सगळं आवडेल. आता डायरेक्ट जातो आम्ही, जवळचे त्याचा डोस. मग बघू आता कोणकोणते डोस राहता काय, मला बी माहीत नाही. या महिन्याचे इंजेक्शन वगैरे टोचवतीलच एखादं तरी. मग आता बघू काय होतं काय नाही. समू यायचं का डोस घ्यायला? हा नाही, अरे चाल आदल्या गरजेचं राहतो बाबा डोस, तुला माहित नाही? हा घ्यायचा ना, अरे घे ना, चाल ना पोरा, चल 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 चल, घुमी घुमी करूया, चल चल. असं डोसचं तर त्याला काही माहित नाही, पण घुमी घुमीचं माहिती. म्हणजे घुमी घुमी म्हणजे फिरायचं त्याला माहिती. मग आता उठल तो घुमी घुमीचं नाव ऐकून, आणि डोसचं काय, आपण त्याला दुसरं काही बी सांगितलं तर डोस तर त्याला देणंच आहे. आज तो किती नाही म्हणला तरी डोस देणंच आहे त्याला. नाही शमू ऐक ऐक ओके गाईस, तर आलो आम्ही आता समूला डोस देऊन. जसं का तुम्ही पाहिलंच असेल, बिचारा समू एवढा रडला. खरंच मला एवढं वाईट वाटत होतं ना. आणि जेव्हा 1.5 महिन्याचा 2.5 महिन्याचा तो 3.5 महिन्याचा डोस जेव्हा दिला ना, तेव्हा मी पण, तो रडला का मी पण रडायचे. आणि यावेळेस मला एवढं रड येत होतं, पण मी कसं तरी कंट्रोल केलं. कारण आपणच जर असं गर्भगाळ झाला तर पोराचं काय, बिचारं पोर तर आपल्या पाहून अजूनच रडायला. तर खरंच त्याला त्रास झाला. एक मांडीवर होता, एक हाता होता, आणि एक तो पाजला. आणि त्यांनी गोळी पण दिली आहे. ते बोलले होते का घरी गेल्या गेल्या गोळी द्या. गोळी द्यायचा प्रयत्न पण केला, पण भावना काही गोळी घेतली नाही. माझ्याकडून काय झालं माहिती का, थोडंसं दूध, थांबा, मम्मीचा फोन चालू म्हणजे मम्मी मालिका पाहू राहिली कोणची, तुझी माझी जुळली गाठ ग का, असं काहीतरी आहे, जुळली गाठ असंच काहीतरी आहे. ती मालिका पाहू राहिली मम्मी फोनवरती. आवाज लय येत होता मागून, म्हणून मी इकडं निघून आले. तर का हा मी काय सांगते, हा मी गोळी दिली, पण चुकी माझ्याकडून अशी झाली की मी ना त्याच्यात म्हणजे कपात थोडं जास्त दूध घेतलं आणि मग ती गोळी टाकली. मला कळायला पाहिजे होतं याला कडू लागले, हा पेणारच नाही म्हणून. तर तेवढी एक चुकी झाली. मग त्याच्या पोटात काही गोळी गेली नाही, थोडीफार गेली असेल, पण ताप तर त्याला येईलच. त्या पण बोलल्या त्या अशा सेविका, तर ताप तर त्याला येईलच, तुम्ही गोळी द्याच. बघू आता संध्याकाळी मी त्याला पॅरासिटामॉलचं एखादं औषध देऊन टाकते थोडंफार, कारण ताप येणारच आहे, तो डोस दिल्यानंतर येतोच. प्लस त्याच्या मांडीला पण गोळा येईल बोलले. बर्फाने शेकू आता आम्ही, बर्फाने शेकवल्यानंतर होऊन जातं. आणि मांडीच्या गोळ्याचं कसं राहतं, जर हालचाल केली ना तर मग काही तो मांडीला गोळा येत नाही. म्हणजे तेच जिथं डोस देईल राहतं, ते काय म्हणतात त्याला, इंजेक्शन, ते टोचवेल राहतं तिथं. पण याचं काय झालं माहिती का, हा आला आल्या आल्या झोपी गेला. कारण तसं पण तो झोपलेला नव्हतं सकाळपासून. जसं उठलं तर झोपे नव्हतं. आम्हाला जवळजवळ 12 तरी वाजले असतील घरी आले. तिथं एखादा तास गेला असं, तो झोपीच येईल होता. इव्हन तो जेवला सुद्धा नाही माहिती. मला आता काहीतरी बनवायला आलं म्हणजे तो जेवण उठल्यानंतर मस्त तो आल्या आल्या झोपी गेला. मग त्याची हालचालच झाली नाही. मग त्याला गोळा तर 100% येणार आहे. आणि तो मध्येच उठला पण होता. मग अशी मला सांगत होता इडो इडो, म्हणजे मांडीवर हात ठेवून सांगत होता मला इडो इडो दुखू राहिलं. याचा अर्थ सुरुवात झाली. बघू आता काय माहिती काय होतं काय नाही. आल्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवणं खावणं केले. आता छकुली झोपेले, समू झोपेले. मी एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करते म्हणून मी जागे काही नाही, मी जागेच राहते, मी झोपतच नाही. आणि एवढं शूट झालं का मग व्हिडिओ एडिट करील शॉर्टचा. आणि नंतर तरी पण समू जर झोपेला असला तर मग स्केच बनवल. आणि उठल्यानंतर माझं दिवस धुणं पडलं आहे, धुणं धुवायचं, प्लस भांडे बी पडेले, ते बी करायचे. बिचारा समू गाढ झोपी गेला, एकदम हळू बोलत. फक्त मला असं वाटलं तुम्हाला दाखव, बिचार कसं गाढ झोपी गेलं, ह्या दुखत असेल.
आता उठल्यानंतर खळा तमाशा राहील. जर ते दुखलं तर सारखी चिडचिड करेल, सारखं रड करेल. कसं होईल काय ते, कारण आता बऱ्याच दिवसानंतर त्याला डोस दिला. माझं माहिती 9व्या महिन्यात दिला होता, त्याच्यानंतर डायरेक्ट हाच दिला. गाईस तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवून राहिले मी. कालचा दिवस आमचा असा गेला ना, असा समूह भुकत होता. जो समूह झोपेतून उठला ना असा भुकायला लागला. त्याला डायरेक्ट असा एवढा गोळा आला होता मांडीला. काय झालं, आल्या आल्या तो झोपला. तर तो झोपला नसता, थोडी हालचाल झाली असती ना मग तसं गोळा आला नसता. पण तो आल्या आल्या झोपला, कारण त्याला बेकार झोप लागेल. ते आम्हाला जायलाच उशीर झाला होता. मग जो झोपेतून उठला अशी रडरड 2-2:30 वाजता उठला होता. आणि तेव्हापासून त्याची रडरड चालू होती जवळजवळ 10-11 वाजेपर्यंत. डोस दिले ना, चाला सांगितलं ना. मग काल सांगितलं होतं, काल व्हिडिओ शूट केला होता काही. मग काल नंतर मला जमलंच नाही, कारण समोर एवढा रडरड करत होता, माझ्या मांडीवरूनच उतरत नव्हता. कंटिन्यू मांडी पकडून बसला होता. मला व्हिडिओ पण बनवता आले नाही, शॉर्ट पण व्हिडिओ बनवता आले नाही. मग म्हटलं चला आता आजचा दिवस सोडून द्या, समूसाठी समूक लक्ष द्या. उद्या बघू ते व्हिडिओचं. आणि आता त्याचा जरा पाय मोकळा झालाय, जरा मांडी. तर सकाळपासून चालतोय. सकाळी मी उठल्या माझे होते 9-9:30 पर्यंत नव्हता चालला तो. नंतर मग असंच थोडंसं चालून गेलं. मग त्याला कळलं का चालता येतंय, मग थोडं व्यवस्थित चालायला लागला. पण अजून दुखतच एखाद्या वेळेस थोडंफार काही धक्का बिक्का लागला ना मग लगेच गागतो. समू चालला पेन्सिल वाटवायचं नाही बरं का, तो मालक हुसकून देईल आपल्याला. हाय कर, चाल हाय कर नाही करायचं का हाय तुला? अगं बाई हा ती काळी नको सवा जोडील बघ मी तुला. होय पोरा नको ना, नको रे अरे काय करू राहिला बाबा तू. तो मालक डायरेक्ट उचकून देईल समूह आपल्याला. हे बा समूह इकडं तमाशा घालून ठेवले. बरं ग्रॅफाईट पेन्सिलचं काही नाही येतं, समजा निघून जातं. ते इरेझर राहतं क्लीन करायचे, निघून जातं. पण कलर पेन्सिलचं काय करायचं, कलर पेन्सिलनं सुद्धा वटवेल द्या ना. आय समूह नको रे पोरा नको रे, जरा गेला नको. पाच तमाशा. आणि मला असं वाटतं का खेळून द्यावं पोराला. पोराचं हेच तर खेळायचं वय, त्याच्यामुळे मी त्याला अशी कामं करायपासून हे नव्हते करीत जास्त. आधी माझ्या पेन्सिल बी एवढे ओपन राहत नव्हत्या. आता ऑर्डर सुरू झाले का आता पेन्सिल ओपन राहत्या. घेतली पेन्सिल का झालं सुरू. त्याला आठवण येते, तिचं दिवसातून अशा भीती रंगवीतच राहतो. त्याच्या पाठी मागलाय काय मिरची. वा व्हेरी गुड. अगं ते समोर आहे ना, काढ बरं खाली. समोर ना कापूस काढायचा त्याच्या सारखा. मेकिंग शेवया एवढ्या भुकाला गेले, खायला काही राहिलंच नाही. चपात्या राहिल्या नाही, भात राहिला नाही. त्याच्यामुळे मम्मी आता शेवया बनवाय तिखट ज्या की मला आवडते नाही. पण आता मी मम्मीच्या हातच्या खाऊन पाहते बाबा. बाबा आता कशा होत्या. समूला बी लई भूक लागेल. समूला आवडतं बरं होईल. मेन म्हणजे समूसाठी बनवून राहिलो आम्ही, आमचं काही नाही. आता समूलाच आवडलं पाहिजे. आता मस्तपैकी मम्मीनं तिखट शेवया बनवल्या तिच्या की खरंच चांगल्या लागलेल्या. दिवसानंतर खाल्ल्या मी. याच्या आधी पण एकदा खायला होत्या, पण तेव्हा मला चव आवडली नव्हती. हा लावते चार्जर. त्या मला चव आवडली होती, त्याच्यामुळे मी कधी परत ट्राय नाही केला. आणि मी गोड पण नाही खाल्लं बरं का बऱ्याच दिवसापासून. मग आता मम्मीने आणलेल्या होत्या, खूप भूक लागली होती. मग समूसाठी मी करायच्या होत्या, तर मग म्हणे ठीक आहे चला आता आपण शेवयाच करू. तर खाल्ल्या खरंच खूप दिवसानंतर बाहेर लागल्या. तरी त्याला टमाटर कांदा काहीच नव्हतं, फक्त मीठ मिरची, हिरव्या मिरची आणि काय म्हणतात त्याला शेंगदाणे मिक्स केले होते. बाकी जास्त काही नव्हतं, पण खरंच भारी लागलं. आणि आता संध्याकाळ होत आली, मी व्हिडिओ शूट करते कारण मला तुम्हाला एक गमत दाखवायची आहे, गमत सांगायची आहे. काल थोडीशी गडबड होती, मग गडबडीमध्ये देवपूजा राहून गेली, जे की खूप चुकीचं होतं. आणि खूप वर्षानंतर किंवा मग लग्नानंतर पहिल्यांदाच राहिलं असेल असं होऊ शकतं. असे देव धुवायचे किंवा देवपूजा आमच्या साहेबांनी मला सांगितलं होतं, पण मला काही जमलं नाही. तर ते त्यांना कशावरून कळलं, टेबलवरती समोर 2 तांबे आणून ठेवले होते, तर त्याच्यावरून त्यांना कळलं का देवपूजा झालेली नाही. तर आज मी सेम तसंच करणार आहे. आज देवपूजा व्हायला, पण मी आज सेम ते तांबे तिथंच नेऊन ठेवणार आहे. मग आल्यानंतर बघू आपण आपल्या साहेबांची काय रिॲक्शन होते, आपल्या म्हणजे माझ्या साहेबांची. मग बघू आपण त्यांची काय रिॲक्शन राहते. त्याच्यानंतर काय म्हणले, त्याच्यानंतर काय म्हणले, हा कशावरून देऊन आणले नाही. तांबे तिड आहे, मग याचा अर्थ देऊन आणले नाही का.
हा अरे ते वाळीची नाही, तू कापड ते पोतवर नाही राहून द्यायचं देव. हा चुकलं ते गेलं असं. पण देव कशावरून आणले नाही? फक्त तांबे तिड आहे म्हणून देव आणले नाही का? तांबे तर मी बी ठेवू शकते ना नंतर तिड मुद्दाम. असंच बघायसाठी तुम्हाला काय वाटत खरं खोटं. इडलीचा मला नाही इडलीचा. इटलीचा काय? ओ माय गॉड, इटलीचा माल मी तर सरांनी आणले का? बाबो इटलीचे चॉकलेट खावो. मम्मी धर काय इटलीवरून चॉकलेट आणली दुसऱ्या देशातून. धर तू गेलती काय नाही यांचे साहेब गेले होते ते घेऊन आले. चला आता मेन विषय तर वेगळा होता. मी साहेबांना विचारत होते का देव ढाणले नाही हे कसं काय तुम्ही मला सांगू राहिले. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं का ते बोलतील आल्यानंतर का अशाने देव ढाणलेलंच नाही ना. आपण जो प्लॅन केला होता तो एकदम खरा ठरला. जसा प्लॅन केला होता तिथं तांब्या नेऊन ठेवायचं कालच्या सारखं. मग बघू हे ओळखी त्या का. नुसतं तांब्यावरून त्यांनी माझी किंमत केली. मला म्हणतो आज देव ढाणले नाही काय माणूस आहे पाहिलं का. असू द्या जाऊ द्या. मस्त इटलीचे चॉकलेट खाल्ले आम्ही. आता चॉकलेट काय सेमच राहत्यात चव बिव काही डिफरन्स राहत नाही. मोदीनं पार्ले चॉकलेट दिले ते मेलोडीला. मेलोडी. मेलोडीनं दिले म्हणजे. इटलीची आहे का ती इटलीची पंतप्रधान? पंतप्रधान. एवढं काय ध्यानात राहतं का. आपल्याला फक्त मोदी ध्यानात आहे का आपलाच आहे म्हणून. मस्तपैकी यांचे साहेब गेले होते इटलीला. मस्तपैकी चॉकलेट घेऊन आले. याच्या आधी आमचे साहेब गेले होते एकदा. कुठचे आणले होते काका ते दुबई चॉकलेट आणले होते का तुम्ही? दुबईचे चॉकलेट आणले होते यांनी एकदा जेव्हा दुबईला गेले होते तेव्हा 2019 का 20 आता मला नीट आठवत पण नाही. चला म्हणजे आपण इंटरनॅशनल चॉकलेट खाले. आपण चॉकलेट प्रेमी नसून सुद्धा नुसतं म्हणायला आहे का दुसऱ्या देशातली चॉकलेट काय त्याला जास्त महत्व हे राहत नाही चव बिव. पण महत्व राहतं फक्त म्हणायला का दुसऱ्या देशातले. हा पण चव चांगली होती.